नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हॅब्रिड लिम्फॉइड सेल लाईन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि याच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तुम्हाला थोडं सुरुवात करूया. जे हॅब्रिड लिम्फॉइड सेल आहे ते ॲज अ बायोमेडिकल रिसर्चमधून किंवा थेरपॅटिक डेव्हलपमेंट करायचे असेल किंवा एखाद्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज प्रोड्यूस करायचे असतील तर त्याच्यासाठी मेनली हे जे काय हॅब्रिड लिम्फॉइड सेल लाईन आहे ते मेनली यूज केलं जातं. तर त्याच्यामध्ये जे काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असेल, ओरिजिन असेल, क्रिएशन कसं होतं ते आता आपण पाहूयात. तर सर्वात प्रथम जे काही बी लिम्फोसाईट असतील म्हणजे ते आर टिपिकली ऑफ्टेन फ्रॉम दी इम्युनाइज ॲनिमल. आणि हे जे काही बीज लिम्फोसाईट असतील ते स्पेशली जे इम्युनाइज ॲनिमल असतील म्हणजे त्याच्यामध्ये माईस किंवा माऊस जे काय आहे त्याच्यापासून ऑप्टेन केलं जातं. आणि हेच जे काय मेन इम्युनाइज ॲनिमलपासून जे काय आपण बी लिम्फोसाईट जे आयसोलेट करणार आहे की डिराईव्ह करणार आहे तेच पुढे जाऊन जे काही अँटीबॉडी प्रोड्यूस करायला रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याच्यानंतर सगळ्यात मेन जे काही बी लिम्फोसाईट आपल्याला भेटलं त्याच्यानंतर मायलोमा सेल. जे काही मायलोमा सेल असतील, जे काही कॅन्सरस बी सेल असतील जेणेकरून ते इंडिफिनाइटली पोरिफ्लेट करण्यासाठी मदत करेल. तसंच हॅड्रोमाला इमोर्टॅलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हे जे काही मायलोमा सेल असतात ते काम करत असतात. तर हे जे काही बी लिम्फोसाईट असतील किंवा मायलोमा सेल या दोन मेन ओरिजिनपासून जे काही हॅब्रिड सेल लाईन जे काही ती तयार होत असते. त्याच्यानंतर स्ट्रक्चर जे हायड्रोमास असतात त्याच्यामध्ये दोघे प्रकार जे काही पॅरेंट सेल असतील तिथे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं जे की अँटीबॉडी स्पेसिफिसिटी ऑफ दी बी सेल. आणि म्हणजे जे काही स्पेसिफिक अँटिजेनच्या अगेन्स्ट काही जर स्पेसिफिक अँटीबॉडी जर असेल तर त्याच्यामध्ये जे कंबायनिंग जो डाटा असतो, कंबायनिंग जे स्पेसिफिसिटी असते ते बी सेलमधून मिळणार. आणि जे काही ग्रोथ प्रॉपर्टीज असेल ते मायलोमा सेलकडून मिळणार. आणि दोघंही जे काही ग्रोथ फॅक्टर असतील आणि जे काही स्पेसिफिसिटी अँटीबॉडी असतील त्या दोघं मिळून पॅरेंट सेल जे काही जेनेटिक मटेरियल हे हायड्रोमाजमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बिहेवियर जर विचार केला तर याचं आपण इनविंट्रोमध्ये इंडिफिनाइटली त्याचं ग्रो हे आपण करू शकतो जेणेकरून ते सिंगल टाईप ऑफ अँटीबॉडी किंवा जे मोनोक्लोनल जे काय अँटीबॉडी आहे ते प्रोड्यूस करायला मदत करतं. त्याच्यानंतर इम्युनायझेशन. तर सर्वात प्रथम हे जे काही माऊस असेल ते इम्युनाइज असलं पाहिजे जेणेकरून त्याचं अँटीजन आहे ते स्टिम्युलेट होऊ शकेल, इम्युनो रिस्पॉन्स स्टिम्युलेट करायला. आणि तसंच जे काही बी लिम्फोसाईट प्रोडक्शन करायला त्याचं ॲबिलिटी त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर सेल फ्युजन. सगळ्यात महत्त्वाचं जे काही बी सेल असतील त्या मायलोमा सेलसोबत फ्यूज करावे लागतात किंवा त्याचं हायब्रिड तयार करावं लागतं. तेच हायब्रिड दोन टेक्निकद्वारे केलं जातं किंवा दोन मेथडद्वारे केलं जातं. पहिली जी मेथड आहे पेग फ्युजन किंवा पॉलिथिनिन ग्लायसोल म्हटलं जातं त्याला. ग्लायसोल हे यूज केलं जातं जेणेकरून याचे जे काही सेल मेम्ब्रेन असतील ते मर्ज केले जातात. तसंच जे काही इलेक्ट्रोफ्युजन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून त्याचं फ्युजन हे इंड्यूस हे केलं जातं. त्याच्यानंतर जे काही सिलेक्शन असेल हायड्रोमासचं ते आता आपण पाहूया. सर्वात प्रथम जे काही फ्युजन झालेलं आहे इलेक्ट्रिक फील्डद्वारे किंवा जो ग्लायसॉलद्वारे जे काही फ्युजन झालं असेल त्या फ्युजनचं कल्चर करायचं किंवा त्या सेलचं कल्चर करायचं एखाद्या सिलेक्टिव्ह मीडियावरती जो की हॅट असेल किंवा अजून जे काही सिलेक्टिव्ह मीडिया असेल त्याच्यावरती जे सेलला ग्रोथ करायला प्रमोट करतात किंवा त्याच्यावरती जे काही सेल असतील त्या ग्रो होतात अशा सिलेक्टिव्ह मीडियावरती त्याचं कल्चर हे करायचं. आणि ह्या मीडियामध्ये मेनली जे काही 3 मटेरियल असले पाहिजे किंवा 3 कॉम्पोनंट हे असले पाहिजे. जे काय हायपॉक्सिलिन आहे जे की न्यूक्लिओसाईडला रिक्वायर्ड असतं न्यूक्लियोटाईड सिंथसाईज करण्यासाठी. जे काय ॲम्नोटेरिन जे काय आहेत हे जे अँटेगॉनिस्टिक प्रॉपर्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेणेकरून जे काही फुलेट मेटाबॉलिझम असेल त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन हे इन्फ्यूज करायला मायलोमा सेलचं ते इनिबिट करायला मदत करतं. त्याच्यानंतर थायमिडिन हे जे काही आहे हे एक मेन कंपोनंट आहे की जेणेकरून जे काही नॉन फ्यूज सेल असतील, जे काही फ्यूज झालेल्या सेल नसतील किंवा ज्या फ्यूज झालेल्या सेल बाकी असतील त्याला थ्रिव करण्यासाठी
किंवा त्याचं मीडियममधून बाहेर काढण्यासाठी याचा यूज हा केला जातो. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं, एकदा आपण कल्चर जर केलं, कल्चर आपण एका स्पेसिफिक जे काही कल्चर मीडियावरती त्याला ग्रो केलं, त्याच्यानंतर हे जे काही हायड्रोमाज आहे, सर्वाइव्हिंग झालेले हायड्रोमाज आहे, ते आपण स्क्रीनिंग करायचे, जेणेकरून त्याचं जे काही त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे किंवा त्याचं डिझायर जे काही आपल्याला अँटीबॉडी किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रोड्यूस करण्यासाठी त्या ज्या हायड्रोमाजचं आपण स्क्रीनिंग करायचं किंवा त्याला आयडेंटिफाय करायचं विथ दी हेल्प ऑफ इलायझा मेथड. इलायझा मेथडने किंवा इलायझा एसेने हे जे काही स्क्रीनिंग वगैरे असेल ते आयडेंटिफाय करायचं, जे काही डिझायर जे काही अँटीबॉडी प्रोडक्शन करणाऱ्या सेल आहेत. त्याच्यानंतर त्याचं क्लोनिंग करायचं, जे काही पॉझिटिव्ह हायड्रोमाज असतील, जे काही डिझायर जे काही अँटीबॉडी प्रोड्यूस करणारे असतील ते पॉझिटिव्ह हायड्रोमाज त्याला परत क्लोन करायचं आणि ती सेल लाईन डायरेक्टली प्रोड्यूस करायची आणि त्याच्यातून एक होमोजिनियस पॉप्युलेशन त्या अँटीबॉडीचं प्रोड्यूस करायचं. त्याच्यानंतर ही झाली पूर्ण प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा बी लिम्फोसाईट घ्यायचे एखाद्या माऊसमधून, इम्युनाइज माऊसमधून. त्याच्यानंतर जे काही मायलोमा सेल असेल त्याचं फ्युजेशन वगैरे करायचं, स्क्रीनिंग करायचं, जे काही डिझायरेबल जे काही ॲक्युरेट असलेले जे काही अँटीबॉडी प्रोड्यूस करणारे जे काही सेल असेल ते कलेक्ट करायच्या आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी वापरायचं. तर सर्वात प्रथम याचे आता आपण ॲप्लिकेशन पाहूयात. तर हे जे काही मोनोक्लोनल जे काही ही जी काही आपण होमोजिनियस पॉप्युलेशन तयार करतो आहे सेल लाईनची, हे जनरेट करायला किंवा त्याला प्रोड्यूस करायला मोनोक्लोनल अँटीबॉडीला भाग पाडतात, जेणेकरून एखाद्या स्पेसिफिक टार्गेट किंवा जे कसं एखाद्या स्पेसिफिक अँटीजनच्या अगेन्स्ट आपण ते यूज करू शकू किंवा जे काही थेरॅपेटिक असतील किंवा वेगवेगळ्या जे काही डायग्नॉस्टिक एसे असतील किंवा रिसर्च फील्डमध्ये ह्या ज्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहे ते मेनली यूज केलात आणि स्पेशली इलायझा जे काही मेथड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये हे जे काही मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे ते वापरले जातात. त्याच्यानंतर जे काही रिसर्चर असतील ते ॲज अ इम्युनो रिस्पॉन्स आणि सिंगलिंग पाथवे काय आहे त्या सेलचा किंवा एखाद्या अँटीबॉडीचं रिलेशनशिप कसं आहे त्या फंक्शनसोबत किंवा त्या स्ट्रक्चरसोबत किंवा त्या सेलमध्ये, ते आपण पूर्णपणे याच्यापासून रिसर्च किंवा त्याचा स्टडी हा करू शकतो. त्याच्यानंतर डायग्नॉस्टिकमध्ये जर पाहिलं, एखाद्या डिसीजला डिटेक्ट करण्यासाठी किंवा ॲज अ कॅन्सर मार्कर म्हणून किंवा प्रेग्नन्सी टेस्टमध्ये ॲज अ डिटेक्शन करण्यासाठी डायग्नॉस्टिकमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर हे जे काही ॲड्रोमाज आहे, व्हेरियस जे काही कंडिशन असतील, कॅन्सर असतील, जे काही ऑटोइम्युन डिसीज असतील किंवा इन्फेक्शन डिसीज असतील त्याच्या अगेन्स्ट ॲज अ हे, कारण की हे जे ॲड्रोमाज आहे ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करत आहे आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंटमध्ये ह्या ज्या काही अँटीबॉडीज आहे ते आपण जे काही वेगवेगळे डिसीज आहेत त्याला क्युअर करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर त्याचे बरेचसे ॲप्लिकेशन आपल्याला पाहिलं, म्हणजे मेन जे ॲप्लिकेशन आहे मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रोड्यूस करणं, जे काही हायब्रिड सेल लाईनचं. तसंच याचे लिमिटेशन पण आहेत. हायड्रोमाज जे काही काय स्पेसिफिक अँटीबॉडी प्रोड्यूस करतात, जेणेकरून जे काही अनवॉन्टेड क्रॉस रिॲक्टिव्हिटी असते ती जनरेट होते आणि हे जे काही रिसर्च असेल किंवा थेरॅपेटिक ॲप्लिकेशन जे काही आउटकम निघणार आहे त्याच्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. कारण की हे जे काही हायड्रोमाज आहे याची स्पेसिफिसिटी फक्त स्पेसिफिक अँटीबॉडी प्रोड्यूस करायचं आहे, पण जर त्याने अनवॉन्टेड जे काही क्रॉस रिॲक्टिव्हिटी दाखवली किंवा जे ह्या ज्या टेक्निकमध्ये फ्युजेशनमध्ये कल्चरमध्ये जर कंटॅमिनेशन वगैरे झालं तर त्याच्यामुळे जे काही थेरॅपेटिक ॲप्लिकेशन असेल किंवा त्याचा आउटकम असेल ते पूर्णपणे भेटणार नाही. तसंच जर पाहिलं, काही जे काही ह्युमनमध्ये जे काही माऊस डिराईव्ह जे अँटीबॉडी असतात ते ट्रिगर करतात इम्युनो रिस्पॉन्सला आणि जे काही त्याचं पोटेन्शियल असेल ते इफेक्टिव्हनेपणा असेल तो लिमिटेड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो काही ह्युमनमध्ये स्पेशली. आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे कॉस्ट आणि टाईम जास्त लागतो, कारण की जी टेक्निक आहे ती खूप काही टेक्निकद्वारे किंवा कल्चर पाहिलं आपण किंवा जे फ्युजेशन ज्या टेक्निक आहे किंवा ज्याला मर्ज करण्यासाठी काही ज्या टेक्निक आहेत त्या सगळ्या केल्यानंतर मग जे काय हायब्रिड सेल लाईन आहे ती प्रोड्यूस होते. त्याच्यामध्ये कॉस्ट पण आहे, ती तसंच इफेक्टिव्ह आहे, पण मग काही प्रमाणात त्याचे रिसोर्सेस जास्त लागतात आणि त्याला टाईम पण जास्त लागतो. हे मेन त्याचं लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काय हायब्रिड सेल लाईन त्याचं क्रिएशन, त्याचा युजेस आणि त्याचे लिमिटेशन पाहिले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.